हॅलो गाईज, तुम्ही बघू शकता मागे आम्ही आलेलो आहोत आता दीक्षाभूमीला. आणि आमचा प्लॅन होता आधीच यायचा, पण जर वेळ मिळाला तर जर आता बघेल मी कॉन्व्होकेशनचा व्लॉग वेगळा टाकेल आणि हा एक न्यू व्लॉग स्टार्ट असेल. सो मी कॅमेरा विसरली होती, आता कॅमेरा घेते आणि आपण जाऊयात आता आतमध्ये दर्शनाला. आपली कॅमेराची बॅग. सो लेट्स गो, कारण थोडे फोटोज क्लिक करू. जय भीम मित्रांनो, आज आपण आलो आहोत आपल्या सर्वांच्या अभिमानाच्या ठिकाणी नागपूरच्या पवित्र भूमीमध्ये दीक्षाभूमी येथे. ही फक्त जागा नाही, ही लाखो लोकांच्या स्वाभिमानाची, समतेची आणि नव्या जीवनाची सुरुवात आहे. मी आतमध्ये आलो आणि भगवान बुद्धांना आणि बाबासाहेबांना अभिवादन केलं आणि पूर्ण परिसर बघायला सुरुवात केली. माझ्याकडनं एक चूक अशी झाली की मी उलटी फेरी मारली, त्याच्यामुळे जेवढा पण काही हा सीन रेकॉर्ड झालेला आहे तर एवढा शॉट हा उलटा आहे. जो जन्मापासून ते मृत्यूपर्यंत असा शूट करायचा तर तो उलटा झालेला आहे. इथे पूर्ण वॉलवरती बाबासाहेबांच्या जीवनातले वेगवेगळे जे प्रसंग घडले त्यांच्यासोबत, आणि ते कुठे कुठे मोठ्या मोठ्या सभांसाठी गेले किंवा कुठल्या मोठ्या व्यक्तीला भेटले आणि आणखीन त्यांच्या जीवनामध्ये काय खूप मोठ्या गोष्टी झाल्या आणि त्यांनी काय बदल घडवून आणले, या सर्व गोष्टींबद्दल माहिती दिलेली आहे. थोडं फास्ट फॉरवर्ड केलं आहे मी हे. तुम्ही थोडं त्याला स्लो करून म्हणजे 0.75 मध्ये करून तुम्ही बघू शकता आणि पॉज करून इथली माहितीसुद्धा वाचू शकता. खूप क्लिअर तुम्हाला दिसून जाईल सगळं. ही सगळी प्रसंग जेव्हा आपण बघतो आणि जेव्हा आपण त्या सर्व गोष्टी वाचतो तेव्हा असं आपल्याला वाटतं की आपण हे सगळं अनुभवत आहोत. आणि प्रत्येकाच्या मनात एकच भावना निर्माण होते आणि ती म्हणजे कृतज्ञता. आणि बाबासाहेबांच्या प्रती प्रत्येक समाजाने कृतज्ञ असायलाच हवं. आम्ही बाहेर निघालो आणि बाहेर निघाल्यानंतर बघितलं की इथे लहान मुलं आणि मोठ्या पूर्ण वृद्ध माणसांपर्यंत प्रत्येकजण बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आलेले होते. मोठ्या मोठ्या लाईन लागलेल्या होत्या. कुणी पुस्तक घेत होतं, कुणी फोटो काढत होतं, कुणी ध्यान करत होतं. पण तरीसुद्धा जसं मी तुम्हाला म्हटलं, प्रत्येकाच्या मनात एकच भावना होती, ती म्हणजे कृतज्ञता. आणि सर्वांच्या भावनेचा एक अर्थ होता, तो म्हणजे की धन्यवाद बाबासाहेब, तुम्ही होतात म्हणून आम्ही आहोत. आणि ही कृतज्ञता आमच्यात तरी नक्कीच आहे आणि मला असं वाटतं प्रत्येक भारतीयातही असेल की त्यांच्यामुळे, भारतीय म्हणण्यापेक्षा ना प्रत्येक स्त्री भारतीय स्त्रीमध्ये असायलाच हवी, कारण त्यांच्यामुळे खूप सारे हक्क भारतीय स्त्रियांना मिळालेले आहेत. तर आम्ही हा सगळा प्रसंग वाचला. त्याच्यानंतर आम्ही समोर आलो तर इथे खूप छान काही गोष्टी ठेवलेल्या होत्या. त्याच्यामध्ये एक अशोकांचा सुंदर स्टॅच्यू होता, खूप छान. त्याच्यानंतर माता रमाईंचा स्टॅच्यू होता. तर हे सगळे मॉन्युमेंट आम्ही बघितले आणि मग आम्ही आतमधला परिसर फिरलो. थोडंसं तुषारने तिथे मेडिटेशन केलं आणि नंतर मग आम्ही बाहेर निघालो. बाहेर निघाल्यानंतर वातावरण एवढं सुंदर झालेलं होतं. आजूबाजूचा परिसर खूप छान सूर्य मावळत होता आणि आकाश जे आहे हे पूर्ण असं लालसर मस्त दिसत होतं. काही गोष्टी कॅमेरामध्ये कैद केल्या जातात, काही नाही करू शकत. तर ती ब्युटी अनुभवण्यासाठी आपण तिथे असणं गरजेचं असतं. तर हा सगळा आमचा सुंदर असा अनुभव होता माझा इथला. इथे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानाची प्रत अर्पण करताना. आणि मागे एवढा ब्युटिफुल सनसेट होत आहे ना, खूप सुंदर वाटत आहे इथे. मला तर असं छान थांबावं असं वाटत आहे. आणि आता रात्र झाली तर मी तुम्हाला दाखवते, 1 मिनिट. तर मी तुम्हाला दाखवते की इथे ना लाईट्स ऑन झालेले आहेत आता आणि ते एवढं छान दिसत आहे. मी तर खूप वर्षानंतर आलेली आहे दीक्षाभूमीला, पण तरी पण असं मनासारखं बघायला नाही मिळालं, कारण आमच्याकडे वेळ थोडा कमी आहे. तुषार, या झाडाचा इतिहास सांगा एकदा, या बोधिवृक्षाचा. हे बौद्ध धम्मातील एका अनुयायांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिलं होतं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षाभूमीत ते छोटंसं रोपटं लावलं होतं. आज याचा महावृक्ष झालेला आहे.
आणि हे त्याचंच एक ब्रांच आहे जिथे भगवान बुद्ध यांनी ज्ञानप्राप्त केली होती. म्हणजे जे मेन वाला बोधिवृक्ष होतं त्याची ब्रांच त्याचीच आहे branch ही आहे, एक, त्याचा ती spot आणून आहे. ती बहुतेक 6 की 7 ठिकाणी 7 आहे. ठिकाणी आहे. एक त्याच्यातलं एक औरंगाबाद म्हणजे संभाजीनगरला मिलिंद कॉलेजमध्ये, एक इथे आहे आणि बाकीचे आता आठवत नाही आहे मला, पण 6 की 7 ठिकाणी आहे हे माहिती आहे. हा असा सुंदर परिसर आहे दीक्षाभूमीचा. माहिती इकडे. इकडे काय आहे रे? कार्याला. स्मारक समिती दीक्षाभूमी. इकडे स्टँड आहे, शूज वगैरे काढून ठेवायचं असेल तर. बंद आहे वाटतं ते आता. बॉटल होती ना आपण आणली गुलाबी होती. आहे का द्यावर? काय? मलाही प्यायचं आहे पाणी. भारताचे संविधान 120 रुपीजमध्ये आहे फक्त. आणि एंट्रन्सच्याच जस्ट म्हणजे तुम्ही येत असाल तर राईट हँड साईडला हे शॉप आहे. इथे गार्ड रूम आहे, त्याच्या बाजूला शॉप आहे, तिथे जाऊन बघू आपण थोडं काही सामान मिळेल तर. हा, कमलताई गवई, अमरावतीच्या कमलताई गवई. बाहेर आल्यानंतर इथे गेटच्या आतमध्येच 1-2 स्टॉल्स लागलेले होते. शॉप वेगळ्या साईडला आहेत आणि स्टॉल वेगळ्या साईडला होते. तर या स्टॉलवरती असे छान मिनी बुद्धा, लाफिंग बुद्धा, त्याच्यानंतर छोट्या छोट्या बुद्धांच्या मूर्त्या, झेंडे आणि बऱ्याचशा गोष्टी होत्या. काही खूप छान होत्या आणि काही खूप एक्सपेन्सिव्ह वाटल्या मला. सो जे आम्हाला खूप चांगलं वाटलं आणि जे दुसरीकडे नाही मिळणार अशा काही गोष्टींची आम्ही शॉपिंग केलेली आहे. त्याच्यानंतर मग आम्ही इथनं थोडं पुढे आलो. इथे तुम्हाला प्रत्येक गोष्टीची व्यवस्था मिळेल. पिण्याचं पाणी होतं, एकदम चांगलं पाणी होतं पिण्यासाठी. त्याच्यानंतर तुम्हाला शूज वगैरेसाठी तिथे स्टँड ठेवलेलं होतं. या सर्व गोष्टींची खूप काळजी घेतलेली आहे. परिसर अतिशय स्वच्छ आहे आणि हा व्हिडिओ आता 14 एप्रिलच्या दरम्यान मी पोस्ट करणार आहे. तर हे जे तुम्हाला बॅरिकेड दिसत आहेत ना, हे ॲक्च्युली इथे लाईन्स लागलेले असतात. पूर्ण गेटच्या बाहेरपर्यंत लाईन असते. खूप लांब लांब लाईन असतात आणि खूप लांबून लोक येतात फक्त बाबासाहेबांना आणि भगवान बुद्धांना अभिवादन करण्यासाठी. आणि जो परिसर आहे ना, म्हणजे एंट्रन्सपासनं ते तुम्ही आतमध्ये पूर्ण आतमध्ये जाईपर्यंत खूप क्लीन आणि खूप नीट, खूप स्वच्छ आहे. आणि तुम्हाला इथे आल्याबरोबर एकदम छान, शांत आणि तुमचं मन एकदम स्थिरावलं असं वाटेल. आता हे जे आहे, ही यांनी इथे संविधानाची एक प्रत लावलेली आहे. सुरुवातीचं जे आपलं प्रिएम्बल असतं मराठीत लावलेलं आहे ते. त्याच्यानंतर त्याच्याच बॅक साईडला पण खूप सुंदर एक मॉन्युमेंट आहे, खूप छान स्कल्पचर केलेलं आहे. तर ते मी तुम्हाला पुढे दाखवतेच. आता त्याआधी आम्ही इकडे आलो होतो ज्या साईडनी शॉप आहेत. मी तुम्हाला म्हटलं की स्टॉल्स वेगळे आहेत, शॉप वेगळे आहेत. शॉपमध्ये गोष्टी फार एक्सपेन्सिव्ह होत्या, खूपच म्हणजे खूप जास्त. की जो आता हा स्तंभ मी तुम्हाला वरती दाखवला ना, तो मी लास्ट 14 एप्रिलला एका ठिकाणाहून घेतला, म्हणजे आमच्या इथल्या स्टॉलवरून, अमरावतीवरून, जो मी 100ला घेतला. त्याची हाईट थोडी कमी आहे आणि हा इथे 350 और 450ला त्यांनी कोट केला. सो खूप जास्त एक्सपेन्सिव्ह गोष्टी होत्या आणि हे लोक बार्गेन करायला तयार नव्हते. म्हणजे ज्यांचं शॉप आहे ना, इथे एकच शॉप होतं ॲक्च्युली, ते खूप मोठं शॉप आहे, तर ते काही बार्गेन करायला तयार नव्हते. पण आम्ही इथनं सामान ऑलरेडी घेतलं आणि त्यानंतर आम्ही बाहेर गेलो तेव्हा आम्हाला कळलं की बाहेर पण बरेचसे शॉप्स आहेत, कारण आम्ही दुसऱ्या रस्त्याने आलो होतो आणि बाहेरच्या शॉपवरती थोडीफार बार्गेनिंग पण होते आणि प्राईस तिथे बार्गेनिंग करायची गरजच नाही आहे. प्राईस तिथे ऑलरेडी बरोबर सांगितली होती त्यांनी. इथे खूप छान छान मूर्त्या होत्या. मला असं वाटतं की तुम्हाला जर काही घ्यायचं असेल ना इथनं, तर तुम्ही सुंदर असे विहार घेऊ शकता. त्याच्यानंतर ज्या पितळीची मूर्त्या आहेत ना, त्या घेऊ शकता, कारण त्या गोष्टी इथे चांगल्या रेंजमध्ये आणि चांगल्या क्वालिटीमध्ये मिळतात. त्यानंतर बरेचसे पुस्तकं होते. पुस्तकांमध्ये खूप व्हरायटी होती, खूप वेगवेगळ्या टॉपिकवरती बुक्स होते. किचन होते छान छान आणि तुम्हाला काही वॉल हँगिंग वगैरे होते. तर वॉल हँगिंगमध्ये तुमच्यानुसार तुम्ही काही घेऊ शकता जर तुम्हाला वाटलं तर. अशा खूप गोष्टी नव्हत्या त्याच्यामध्ये, पण थोड्याफार गोष्टी होत्या. त्यानंतर झेंडे होते आणि फ्रेम्स होत्या. फ्रेम्स पण छान होत्या आणि फ्रेम्सची पण प्राईस यांच्याकडे तर सर्वच गोष्टींची प्राईस मला खूप जास्त हाय वाटली. तर आम्ही काही गोष्टी घेतल्या, काही नाही घेतल्या.
हा जो मिनी बुद्धांचा सेट आहे हा मला खूप आवडला होता. खूप सुंदर पूर्ण सेट होता, 4 मूर्त्यांचा सॉरी. आणि तो मी घेतला कारण त्यांनी तो पण खूपच एक्सपेन्सिव्ह सांगितला, पण तरी पण मी घेतला कारण ह्या ज्या मूर्त्या आहेत या मला असं वाटलं की कुठे मिळणार नाही दुसरीकडे. आणि मी ऑनलाईन पण हे सगळं सर्च केलं होतं तर मला ऑनलाईन पण मिळालं नव्हतं, म्हणून मग मी घेऊन टाकल्या कारण मला खूप आवडल्या होत्या त्या. देन आम्ही असंच बघत होतो बऱ्याचशा गोष्टी. तर मी तुम्हाला फक्त हे यासाठी सांगत आहे की तुम्ही घेऊ शकता तुमच्या अकॉर्डिंग, तुम्हाला जशी प्राईस वाटते त्यांची क्वालिटी चेक करून हे सगळं करून. पण तुम्ही आधी ना सगळे शॉप्स एक्सप्लोअर करा, त्यानंतर घ्या. आम्हाला शॉप एक्सप्लोअर करायला टाईम मिळाला नाही कारण आमच्याकडे वेळच नव्हता. म्हणून मग आम्ही काय केलं की जिथे गेलो जे घ्यायचं होतं ते पटकन घेऊन घेतलं आणि नंतर बाहेर निघालो, कारण आम्हाला परत अमरावतीला वापस यायचं होतं आणि त्यामध्ये आम्हाला याच्या हॉस्टेलवरती पण जायचं होतं कारण आम्हाला सामान पण घ्यायचं होतं. त्याच्यामुळे तिथे आमचे 2-3 तास जाणार होते. म्हणून मग काही गोष्टी आम्ही असं केलं की ठीक आहे आपण नंतर पुन्हा येऊ. म्हणूनच मी व्हिडिओमध्ये एका ठिकाणी म्हटलं पण आहे की आम्ही फिरलो पण असं खूप समाधानाने नाही बघायला मिळालं की जेवढा वेळ थांबायचं होतं तेवढा वेळ नाही थांबायला मिळालं. पण यात समाधान नक्कीच आहे की आम्ही ॲटलिस्ट आलो आणि अभिवादन केलं आणि थोडा वेळ तरी आम्हाला इथे घालवायला मिळाला. नक्कीच आम्हाला समाधान आहे. इथे आम्ही कोण कोण आलो मी ते तुम्हाला सांगितलंच नाही. तर मी आली होती, तुषार, माझे मम्मी पप्पा, आत्या आणि माझे आजोबा आणि माझे मामा, एवढे लोक आम्ही आलो होतो आणि मस्त फिरलो, सगळ्या गोष्टी केल्या. ॲक्च्युली वेळेपेक्षा पण ना आता आम्ही खूप थकलो आहे. आम्ही सकाळी 6 वाजतापासून निघालो आणि म्हणजे रात्री पण मी खूप लेट झोपली कारण मला थोडं स्टोरेज खाली करायचं होतं, थोडं श्रावक अकॅडमीचं काम होतं, तो व्हिडिओ एक एडिट करायचा होता, तर असे बरेच कामं होते. तर ते करत मला झोपायला 3:15 वगैरे वाजले आणि सकाळी 5:30ला मी उठली. 6:15 6:30पर्यंत आम्ही रेडी होतो आणि निघालो. तर तेव्हापासून आता सायंकाळचे 6:30 वगैरे वाजले आहेत. तर आता खूप कंटाळा आला आहे, पण मी नक्की स्पेशली येणार एकदा इथे. तर गाईज असा होता माझा हा दीक्षाभूमीचा व्हिडिओ. मी तुम्हाला आता गेटच्या बाहेरचे काही शॉप्स दाखवते आणि तिथल्या प्राइजेस दाखवते अँड तुम्ही चेक करू शकता. आणि नंतर तुम्ही इथे अजूनपर्यंत आले नसाल तर नक्की एकदा तरी व्हिजिट करा तुम्ही, आणि नागपूरला आले तर दीक्षाभूमीला नक्की या. असू शकते. छोटे ह्या कितीला आहेत काका? हे हा सेट हा 60 रुपये आहे का? 60 रुपये. हे कितीला आहे मूर्ती? किती किलोची आहे? हे किती किलो? इकडे खूप स्वस्त आहे, इथे खूप स्वस्त आहे, म्हणजे बरोबर आहे. बरोबर आहे मग. आतमध्ये खूप महाग झालं. आणि हे कितीला आहे भगवान बुद्ध? हे 3.5. मेडिटेशन त्याचा असं, त्याला हे फिरवलं की त्याचा मस्त आवाज येते. आवाज करा, उचलून घ्या ना हातामध्ये. नाही ना, हे अरे तर खरंच वाजून त्याला फिरवायचं आहे ना, काढते ना. तुम्ही बघा बरं एकदा फिरव, बघा तर आवाज येतो का? भगवान बुद्धाच्या मूर्तीचे येते ना, नाही येते, नाही येते आपला. अंदर थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय बाय, टेक केअर, जय भीम, नमो बुद्धाय, आणि कॉमेंट करायला विसरू नका.